सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात डोंगराचा काही भाग खचलाय। डोंगर खचलेल्या जागेजवळ गावाची पाण्याची टाकी आणि काही घरं असल्यानं धोका निर्माण झालाय। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। दरम्यान या घटनेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नावली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि याच्यामुळं या ठिकाणी जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचे चित्र एकूणच पाहायला मिळते। महाबळेश्वर तालुक्यातलं नावली गाव जे आहे या नावली गावामध्ये सुद्धा आज घरांच्या शेजारी थोडा भाग डोंगराचा खचल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळालं। आपण आता पाहू शकता हाच तो डोंगराचा भाग आहे, तो खचला आणि त्याच्या वरच्या बाजूला ही पाण्याची टाकी आहे आणि ही पाण्याची टाकी या घरांवर पडू शकते किंवा या पाण्याच्या टाकीचा धोका या खालील घरांना होऊ शकतो। याच्यामुळे या ठिकाणी सध्या आता काम चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी महाबळेश्वरचे तहसीलदार हे आले, यांनी पाहणी केली, पण त्यांचं म्हणणं असं आहे की याचा कुठलाही धोका या घरांना नाहीये। मात्र आता आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत की काय सांगाल, कशा पद्धतीचा आता इथं धोका संभवतोय आणि इथं काय काय खचलेलं आहे, कारण शेती पण खचली असं पाहायला मिळतंय किंवा सांगण्यात येतं। गेल्या 2 दिवसापासून महाबळेश्वर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पावसाचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाकीला या ठिकाणी धोका झालेला आहे। याच्यासाठी या ठिकाणी आम्ही पाणी पुरवठ्याचे सर्व टीम या ठिकाणी हजर झालेली आहे। प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब, ही सर्व मंडळी या ठिकाणी आता आलेली आहेत। पावसाचं प्रमाण आता गेल्या 2-3 तासापासून बघतोय आपण की कालच्यापेक्षा आजचा पाऊस थोडा जास्त दिसतोय। त्यामुळं आता या ठिकाणी जे टाकीला धोका या ठिकाणी तयार झालेला आहे याचा आता खरं जे म्हणजे इंजिनियर आमचे पाणी पुरवठ्याचे आलेले आहेत त्या बाबतीत आता आमचं पाणी या ठिकाणी चालू आहे। परंतु हे होण्याच्या अगोदरच या ठिकाणी जी जवळपास असणारी घरं आहेत त्या घरातील लोकांना आपण या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेला आहे। गेले 2 दिवस या महाबळेश्वर तालुक्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस होतोय आणि वादळ देखील आहे। ही जी आपण टाकीच्या खालचा परिसर जो स्लाइड झालेला पाहताय त्या ठिकाणी त्याच्या खालच्या बाजूला एक मोठा वृक्ष होता, झाड होतं, तर ते झाड वादळानं हललं आणि ते वादळानं झाडाबरोबर ती मातीसह ते खाली आलं। खाली आल्यानंतर ह्या गावाची भौगोलिक रचनाच अशी आहे की डोंगराच्या कपारीत बसलेले, त्या प्रत्येक घराला डोंगरापासून धोका आहे। जर गावची परिस्थिती बघितली तर ह्यांचं पुनर्वसन करणं हे 100% काळाची गरज आहे। जसं आता बाबांनी सांगितलं की ज्या शासनाच्या जागा असतील किंबहुना गायरान असेल किंबहुना मग तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्विजिशन करावं लागलं तरी त्या ठिकाणी शासनानं करावं, कारण माळींसारखी घटना घडणाऱ्यानंतर तुम्ही त्या गोष्टीवरती ऍक्शन घेणार, त्याच्यापेक्षा तुम्ही अगोदर त्याच्यावर काहीतरी केलं तर ह्या अशा पुन्हा घटना होणार नाही याची सुद्धा आपण तुमच्याद्वारे शासनाला आपण त्या ठिकाणी पोहोचवावं अशी आमची त्या ठिकाणी विनंती। कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, महाबळेश्वर, सातारा। मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हातनूर धरणातील पाण्याची आवक वाढताना दिसते। हातनूर धरणाचे 22 गेट साधारण 1 मीटरनं उघडण्यात आले असून पाणी तापी नदीपात्रामध्ये 48.629 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाने तापी नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचं, नदीपात्रात उतरू नये तसंच जनावरांनी वाहनांना नदीकाठापासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं आहे। हातनूर धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। मध्य प्रदेशमध्ये बैतूल या गावामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाचे पाण्याची आवक जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हातनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहे आणि 48,000 क्युसेक्सने तापी नदी पात्रामध्ये हे पाणी सोडण्यात येत आहे। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस मुसळधार झालेला नाही आहे, परंतु मध्य प्रदेश आणि विदर्भ या ठिकाणी जे पाणलोट क्षेत्र आहे हातनूर धरणाचं, या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची आवक झाल्याने धरणामध्ये पाणीही वाढ झालेली आहे। तसेच या ठिकाणी जे हातनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे, प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे कोणीही तापी नदी किनारे जाऊ नये व कोणीही आपले गोराढोरा घेऊन जाऊ नये, कोणतीही जीवितहानी होऊ शकते या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ, हातनूर धरण।
तर मावळ तालुक्याचं लोणावळा खंडाळा घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या वाहतुकीवरती होताना दिसतोय. पावसामुळे घाटमाथ्यावर दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी जी आहे ती कमी झाल्यानं मुंबई आणि पुणे या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालक आपली वाहनं सावधगिरीने चालवत असल्यानं एक्सप्रेसवेवरची हालचाल संथ गतीने सुरू आहे. घाट परिसरात पावसाचा जोर कायम असून वातावरण धुक्याने व्यापल्याचं दिसतंय. तर पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील घाटमाथ्यांवर गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा प्रकार घडला असून त्यामुळे कादवे घाट आणि पाबे घाटात रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, तसंच दरडग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये असं आवाहन जे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. तर जळगावच्या चाळीसगाव शहरात सुमारे 1 ते 1.5 तास मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्यानं अनेक प्रमुख रस्ते आणि सखल भाग जलमय झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही धावपळ उडाली. वाहन चालकांना पावसासह रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला. दरम्यान हवामान खात्यानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करत सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. रायगड जिल्ह्यामध्ये जाऊयात. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 3 प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. खोपोली परिसरातील पाताळगंगा नदीची इशारा पातळी 20 मीटर असून सध्याची पाणी पातळी तब्बल 21 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे. मी आता खालापूरच्या पाताळगंगा नदीच्या ह्या एका ब्रिजवर उभा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की रायगड जिल्ह्यातल्या 3 नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे. त्यापैकी पाताळगंगा ही एक नदी आहे आणि ह्या नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे. काही ठिकाणी खोपोली, खालापूर असेल, इथे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं किंवा अनेक ठिकाणी पुलांवरून ओढे, नदी, नाले असतील त्यांच्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. मी आता ह्या घोडिवली आणि अंजरून आणि घोडिवली ह्या ब्रिजवर आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ह्या बाजूला की ह्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि ह्यामुळे ह्या ब्रिजवरून पाणी गेल्यामुळे ह्या ब्रिज जो आहे तो अत्यंत वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे पोलिसांनी ह्या रस्त्यावरची ह्या ब्रिजवरची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. इथे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह मी संतोष दळवी, न्यूज 18 मराठी, खालापूर, रायगड.